विषय मराठी, घटक भाषा, लिपी, व्याकरण, प्रश्नोत्तरे. प्रश्न पहिला, वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 पद, पर्याय क्रमांक 2 पदबंध, पर्याय क्रमांक 3 उपवाक्य, पर्याय क्रमांक 4 रूपिका. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रूपिका. भाषाशास्त्रात रूपिका ही सर्वात लहान अर्थपूर्ण रचना आहे. तिचे पुढील विभाजन केल्यास त्या तुकड्यांचा स्वतंत्र अर्थ राहत नाही. उदाहरणार्थ, शाळा या रूपिकेचे शा व ला असे विभाजन केल्यास ळा याला अर्थ नाही. मुलगा, मूल, मूल अर्थ अधिक गा अर्थ येईल. येथे मुलगा पूर्ण रूपिका. रूपिका दोन प्रकारची असते. धातुरूपिका, क्रियापदाचा अर्थ देणार. उदाहरणार्थ जा, खा. व साधन रूपिका, नाम, विशेषण. उदाहरणार्थ राम, मोठा. ट्रिक, रूपिका बरोबर रूप अधिक इका. इका म्हणजे लहान. प्रश्न दुसरा, साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही? पर्याय क्रमांक 1 साखर, पर्याय क्रमांक 2 सार, पर्याय क्रमांक 3 वडी, पर्याय क्रमांक 4 साडी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वडी. साखरवाडी हा संयुक्त शब्द साखर अधिक वाडी असा तयार झाला आहे. वाडी म्हणजे वस्ती, समूह, आळी. आणि वडी हा शब्द वेगळा आहे. तसेच सार म्हणजे निचरा केलेला रस, पदार्थाचा सत्व भाग. साखरवाडीमध्ये सार हा शब्द नाहीच, परंतु उत्तर वडी आहे, कारण वडीचा उच्चार व लेखन वाडीशी गल्लत होऊ शकते. परीक्षेत ही सूक्ष्मता पाहिली जाते. प्रश्न तिसरा, पुढीलपैकी कोणती रूपे रची नाहीत? पर्याय क्रमांक 1 सर्व, पर्याय क्रमांक 2 सम्राट, पर्याय क्रमांक 3 राष्ट्र, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. मराठीत र व्यंजनाची जोडाक्षरे 4 प्रकारांनी लिहिली जातात. दिलेल्या पर्यायात तिन्ही शब्दात र चे रूप आहे, म्हणून र नसलेला पर्याय नाही. प्रश्न चौथा, भुजंगप्रयात वृत्तातील गण कोणते? पर्याय क्रमांक 1 त, त, ज, ग, ग, पर्याय क्रमांक 2 य, 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 पर्याय क्रमांक 3 त, भ, ज, ज, ग, ग, पर्याय क्रमांक 4 न, न, म, य, य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 य, 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 य. भुजंगप्रयात हे अक्षर गणवृत्त आहे. याच्या प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात. चरणाचे 4 गण, प्रत्येक गण य. यती 6व्या अक्षरावर. उदाहरणार्थ य, 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 य ची माला जलद गती, सापाच्या सरपटण्यासारखी. इंद्र वज्रा यामध्ये 11 अक्षरे असतात. गण त, त, ज, ग, ग. वसंत तिलका 14 अक्षरे. गण त, भ, ज, ज, ग, ग. मालिनी गण न, म, य, य. भुजंग म्हणजे साप, सरपटताना ए, 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 ए. 4ही गण सारखे. प्रश्न 5वा, य, 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 य हे गण असणारे वृत्त कोणते? पर्याय क्रमांक 1 इंद्रवज्रा, पर्याय क्रमांक 2 भुजंगप्रयात, पर्याय क्रमांक 3 वसंत तिलका, पर्याय क्रमांक 4 मालिनी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भुजंगप्रयात. य, 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 य
ही गणे फक्त भुजंगप्रयात वृत्तालाच शोभतात. इतर वृत्तांची गणे भिन्न आहेत. भुजंगप्रयातचे नाव भुजंग साप आणि प्रयात म्हणजे गती, सापासारखी तीव्र सरळ गती. ट्रिक, 4 य दिसले की भुजंग येतो. भुजंग प्रयात यावरून ओळखावे. प्रश्न 6. विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे? पर्याय क्रमांक 1 अद्भुत, पर्याय क्रमांक 2 शृंगार, पर्याय क्रमांक 3 भयानक, पर्याय क्रमांक 4 शांत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अद्भुत. नवरसातील प्रत्येक रसाचा एक स्थायी भाव, स्थिर मनोविकार असतो. अद्भुत, विस्मय, आश्चर्य, शृंगार, रती, प्रेम, भयानक, भय, घबराहट, शांत, निर्वेद, वैराग्य. विस्मय म्हणजे वा, अरेच्चा अशी भावना. अलौकिक, अपूर्व, आश्चर्यकारक गोष्टी पाहून हा भाव जागृत होतो. ट्रिक, विस्मय वा म्हणजे अद्भुत, अद्भुत म्हणजेच आश्चर्य. प्रश्न 7. संबोधनयुक्त शब्दरूप ओळखा. पर्याय क्रमांक 1 देवी, पर्याय क्रमांक 2 देवतांनो, पर्याय क्रमांक 3 देव, पर्याय क्रमांक 4 देवता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 देवतांनो. संबोधन विभक्ती, एखाद्याला हाक मारण्यासाठी याचा वापर केला जातो. एकवचनात साधारण प्रथमेसारखे रूप हे देवा, हे मुला. अनेक वचनात प्रत्यय नो लागतो. हे देवतांनो, हे मुलांनो. देवतांनो यात ना हा नोचा विकार आहे. देवतांना हे चतुर्थीचे रूप, देवतांना नमस्कार. पण येथे देवतांनो हेच बरोबर संबोधन रूप आहे. हाक मारायची, नो लावायचा. देवतांनो, मुलांनो. प्रश्न 8. संबोधनयुक्त शब्दरूप कोणते? पर्याय क्रमांक 1 देवी, पर्याय क्रमांक 2 देवता, पर्याय क्रमांक 3 देव, पर्याय क्रमांक 4 देवांनो. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 देवांनो. देवांनो येथे नो प्रत्यय स्पष्ट दिसतो. देवी हे एकवचनी स्त्रीलिंगी संबोधन असेल तर चालेल, पण दिलेल्या पर्यायात देवांनो हे अनेकवचन संबोधन योग्य. संबोधनात एकवचनी प्रत्यय नसतो, अनेकवचनी नो असतो. देवांना नाही, देवांनो हाकेला नो हवाच. प्रश्न 9. प्रत्येक चरणात 12 अक्षरे व य य य य गण ही कोणत्या वृत्ताची लक्षणे आहेत? पर्याय क्रमांक 1 मालिनी, पर्याय क्रमांक 2 भुजंगप्रयात, पर्याय क्रमांक 3 वसंत तिलका, पर्याय क्रमांक 4 इंद्रवज्रा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भुजंगप्रयात. येथे 12 अक्षरे हे बंधनकारक आहे. भुजंगप्रयातमध्ये 12 अक्षरे यती 6 वर, वसंत तिलका 14 अक्षरे, मालिनी 15 अक्षरे, इंद्रवज्रा 11 अक्षरे. 12 अक्षरी 4 यकार म्हणजेच भुजंगप्रयात एकच सार. प्रश्न 10. छते उन्हाची घराला नांदते जीव पोळतो, फुफाट्याच्या वाहना पायामधून घालत, ताह त्यांच्या वेदनांचे झेलीत गेले पाहिजे. या काव्यपंक्तीतील रस कोणता? पर्याय क्रमांक 1 शांत, पर्याय क्रमांक 2 शृंगार, पर्याय क्रमांक 3 करुण, पर्याय क्रमांक 4 हास्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 करुण. करुण रसाचा स्थायी भाव शोक आहे. येथे दाह, वेदना, पोळतो अशा शब्दांमधून दुःख, ताप, आर्तता
व्यक्त होते. करुण रस उत्पन्न होण्यासाठी प्रिय व्यक्तीचा वियोग, संकट, दारिद्र्य, मृत्यू अशा घटनांचे वर्णन असते. या ओळीत एखाद्या व्यक्तीचे कष्ट, वेदना वाटून घेतानाची व्यथा आहे. ट्रिक: दाह वेदना पोळी बरोबर करुणाची बोली. प्रश्न 11. ही जीवांची इतकी गर्दी जगात आहे का रास्त? भरती मूर्खांचीच होत ना, एक तूच होसी जास्त. या काव्यपंक्तीत कोणता रस आहे? पर्याय क्रमांक 1 करुण, पर्याय क्रमांक 2 हास्य, पर्याय क्रमांक 3 बीभत्स, पर्याय क्रमांक 4 रौद्र. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हास्य. हास्य रसाचा स्थायी भाव हास विनोद. येथे एक तूच होसी जास्त हे व्यंग्यात्मक उपहासात्मक वाक्य आहे. विसंगती, वैषम्य, विदूषक वृत्तीने रस निर्माण होतो. भरती मूर्खांचीच होत ना, यात सामाजिक विनोद आहे. हास्यरस 6 प्रकारचा असतो: स्मित, हसित, विहसित, उपहसित, अपहसित, अतिहसित. ट्रिक: व्यंग प्रश्न, हसू पक्का, हास्यरस ओळखावा. प्रश्न 12वा. मालिनी या वृत्तातील गण कोणते? पर्याय 1 न, भ, ज, ज, ग, ग. पर्याय क्रमांक 2 न, न, म, य, य. पर्याय क्रमांक 3 य, 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 य. पर्याय क्रमांक 4 म, स, ज, स, त, त, ग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न, न, म, य, य. मालिनी हे 15 अक्षरांचे अक्षर गणवृत्त आहे. पहिला गण न, दुसरा गण न, तिसरा म, चौथा य आणि 5वा गण य. उदाहरणार्थ न, न, म, य, य या क्रमाने अक्षरे मोजली जातात. ट्रिक: मालिनी, नाना, माया, न, न, म, य, य. प्रश्न 13. अतिशय क्रोध किंवा चीड या भावनेतून कोणता रस निर्माण होतो? पर्याय क्रमांक 1 रौद्र, पर्याय क्रमांक 2 बीभत्स, पर्याय क्रमांक 3 अद्भुत, पर्याय क्रमांक 4 करुण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रौद्र. रौद्र रस याचा स्थायी भाव क्रोध असतो. तीव्र संताप, अपमान, वैर, हिंसा, शाप यांच्या वर्णनातून रौद्र निर्माण होतो. उदाहरणार्थ शिवाने गजासुराचा वध करताना दुर्योधनाचा राग, रावणाचा कोप. इतर रसांचे स्थायी भाव बीभत्स, जुगुप्सा, तिटकारा, अद्भुत, विस्मय, करुण, शोक. ट्रिक: रौद्र, रुद्राचा राग, क्रोध, जाग. प्रश्न 14. कान फुटले तुहे का तोंडाले कुलूप लावल कोण? हे वाक्य कोणत्या बोली भाषेतील आहे? पर्याय क्रमांक 1 अहिराणी, पर्याय क्रमांक 2 वऱ्हाडी, पर्याय क्रमांक 3 वारली, पर्याय क्रमांक 4 झाडी बोली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वऱ्हाडी. वऱ्हाडी, वऱ्हाड, विदर्भ. वऱ्हाडी बोली महाराष्ट्राच्या विदर्भ भागात म्हणजेच अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर येथे बोलली जाते. तुहे, तुझे, तोंडाले, तोंडाला, लावल, लावले, कोण, कोण, का, प्रश्नार्थक, ले, प्रत्यय विदर्भी. अहिराणी ही खानदेशामध्ये म्हणजेच धुळे, जळगाव या ठिकाणी बोलली जाते. वारली ही आदिवासी बोली आहे आणि झाडी बोली सुद्धा विदर्भातील एक दुसरा प्रकार आहे. गोंदिया आणि गडचिरोली या ठिकाणी ती बोलली जाते. ट्रिक: तुहे, का, कोण दिसले की वऱ्हाडीच निसटले. प्रश्न 15वा.
झाडावरती चेंडू लटकले, शेतामधून ब्याटी, म्हणाल ते सारे होते, उणे न कोठे काही. या काव्यपंक्तीतून कोणता रस प्रतीत होतो? पर्याय क्रमांक 1 करुण, पर्याय क्रमांक 2 अद्भुत, पर्याय क्रमांक 3 बीभत्स, पर्याय क्रमांक 4 हास्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अद्भुत. अद्भुत रसासाठी अलौकिक, आश्चर्यकारक, विचित्र घटनांचे वर्णन आवश्यक असते. झाडावर चेंडू लटकणे, शेतात बॅटी, एक प्रकारची वनस्पती किंवा खेळाचे साहित्य संदर्भात काहीही असले तरी म्हणाल ते सारे होते, म्हणजे जे सांगितले ते घडले, अवास्तव परिस्थिती. अशा गोष्टी परीकथा, जादू, अरेबियन नाईट्स सारख्या असतात. येथे असं घडणं शक्य नाही या विस्मयाची भावना प्रबळ आहे. असं होऊच कसं? तर अद्भुत रस जसं. प्रश्न 16वा. ही न्यूनता सुखाची, चित्ता सदा विदारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. या पंक्तीतील रस ओळखा. पर्याय क्रमांक 1 अद्भुत, पर्याय क्रमांक 2 शांत, पर्याय क्रमांक 3 करुण, पर्याय क्रमांक 4 शृंगार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 करुण. येथे सुखाची न्यूनता म्हणजेच सुख नसणे, चित्ता सदा विदारी म्हणजेच मन फाटणे, आई विना भिकारी म्हणजेच मातृवियोग या शब्दांतून शोक व्यक्त होतो. जगाचा स्वामी म्हणजे देव असेल, राजा असेल, आई नसल्याने भिकाऱ्यासारखा झाला. यात दयनीयता, करुणा आहे. करुण रसाचे प्रकार: दुःख, विरह, संकट, गरिबी, मृत्यू. ट्रिक: सुख नाही, चित्त विदारी, करुण रस पुकारी. प्रश्न 17वा, शेवटचा प्रश्न. विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? पर्याय क्रमांक 1 देशी, पर्याय क्रमांक 2 परभाषीय, पर्याय क्रमांक 3 तत्सम, पर्याय क्रमांक 4 तद्भव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तत्सम. मराठीतील शब्दांचे मूळ भाषेनुसार 4 प्रकार आहेत. तत्सम, संस्कृतमधून जसाच्या तसा आलेला. विद्वान हा संस्कृत शब्द जसाच्या तसा मराठीत आलेला आहे. तद्भव, संस्कृतमधून बदलून आलेला. उदाहरणार्थ अग्नी, आग, पाद, पाय. देशी, मराठीचा मूळ शब्द, मराठीतच जन्मलेले. उदाहरणार्थ झाड, पाने. आणि परभाषीय शब्द इंग्रजी, पर्शियन, अरबी, पोर्तुगीज इत्यादी. उदाहरणार्थ टेबल, किल्ला. धन्यवाद.